तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही तुमच्या मुलांना सगळं देताय, पण मुलांना तुमच्याकडून काय हवंय? मुलांची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे? हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, पॅरेंटिंग स्टाईल सिरीजच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे अनइन्व्हॉल्व पॅरेंटिंग स्टाईल. तर अनइन्व्हॉल्व पॅरेंटिंग स्टाईल म्हणजे लक्ष न देणारे पालक. याला निग्लेक्टिंग पॅरेंटिंग स्टाईल असंही म्हणतात. आधी आपण पॅरेंटिंग स्टाईलचे 2 प्रकार पाहिलेत. ते जर तुम्ही नसतील पाहिले तर नक्की पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता अनइन्व्हॉल्व पॅरेंट्स मुलांबरोबर कसे वागतात? डेव्हलपमेंट सायकोलॉजिस्ट डियाना बॉम्ब्रेनने पालकत्वाच्या 2 बाजू सांगितल्यात. एक म्हणजे मुलांप्रती पालकांचा असलेला प्रतिसाद आणि दुसरा म्हणजे मुलांकडून पालकांची असलेली अपेक्षा. या दोन्ही गोष्टींचा अभाव असणारे पालक म्हणजे अनइन्व्हॉल्व पॅरेंट. आता हे पालक मुलांना, त्यांच्या गरजांना कुठलाही प्रतिसाद देत नाहीत किंवा त्यांनी केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी त्यांचं कौतुकही करत नाहीत. किंवा मुलं चुकीची गोष्ट करत असतील तर त्यांना थांबवतही नाहीत. असं करू नको किंवा असं कर किंवा असं नाही केलं पाहिजे असंही ते कधी समजून सांगत नाहीत. मुलं जर चुकीचं वागत असतील तर त्यांनी चांगलं वागावं अशी त्यांची काही अपेक्षा नसते. थोडक्यात काय, कुठला नियम नाही की कुठली मागणीही नाही. हे पालक मुलांना खूप कमी वेळ देतात. या पालकांचं मुलांपेक्षा स्वतःच्या इच्छांवर, स्वतःच्या प्रॉब्लेम्सवर जास्त लक्ष असतं. मग ती त्यांची आवड असो किंवा त्यांचं काम असो. मुलांना वाढताना प्रेम, लक्ष, प्रोत्साहन या सगळ्याची गरज असते. पण हे जर आपण मुलांना देऊ शकलो नाही तर मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. हे अगदीच खरं आहे की ज्या मुलांना पालकच नाही आहेत त्या मुलांमध्ये स्वावलंबनाची किंवा स्वतःची काळजी घेण्याची वृत्ती असते. तरीही या पालकत्वाचे फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत. आता पालकांच्या अशा वागण्याचा मुलांवर कसा परिणाम होतो बघा. दुर्लक्षित पालकांच्या वातावरणात राहिलेल्या मुलांमध्ये चुकीच्या सवयी लागण्याची शक्यता जास्त असते. कारण योग्य काय, अयोग्य काय हे कुणी सांगणारं त्यांना नसतं. ही मुलं ध्येय गाठण्यामध्ये नेहमी अपयशी ठरतात. कारण ध्येयाच्या मार्गाने काम करण्यासाठी प्रोत्साहन देणारं त्यांना कोणी नसतं. या मुलांकडे, त्यांच्या भावनिक गरजांकडे लक्ष देणारं कोणी नसल्यामुळे ही मुलं उदास राहतात. मनातल्या गोष्टी कोणाशी शेअर करता न आल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. घरामध्ये पूर्ण मर्यादांचा अभाव असल्यामुळे या मुलांमध्ये गैरवर्तनाची शक्यता जास्त असते. बरेचसे पालक मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ही मुलं अभ्यासामध्ये मागे पडत जातात आणि मोठे झाल्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स त्या मुलांचा कमी होतो. कारण लहानपणापासूनच छोट्या छोट्या परीक्षांमध्ये यांना अपयश आलेलं असतं. पॅरेंट्स अनइन्व्हॉल्व का होतात? याच्यामागे बरीच कारणं आहेत. कदाचित अनइन्व्हॉल्व पॅरेंटिंग स्टाईल वापरणारे पालक याच वातावरणात मोठे झालेले असतील. मुलांना वाढवण्याची हीच एक पद्धत आहे असं त्यांना वाटत असेल. काही पालक स्वतःच्या कामात, स्वतःच्या प्रॉब्लेम्समध्ये एवढे अडकलेले असतात की त्यांच्या लक्षातच येत नाही की आपण मुलांना वेळ दिला पाहिजे किंवा त्यांना ठरवूनही मुलांना वेळ देता येत नाही. काही पालक असे विचार करतात की मुलांना मुलांचं करू द्या, आज चुकतील पण त्या चुकीतून उद्या शिकतील असा विचार करूनही पालक मुलांबरोबर अनइन्व्हॉल्वमेंट दाखवतात. बऱ्याच मुलांचं म्हणणं असतं की माझ्या आईबाबांना मला द्यायला वेळच नाही आहे. हे मत आहे मुलांचं तुमच्याबद्दल. त्यामुळे कुठेतरी विचार करा की मी पालक म्हणून कसा वागतोय, पालक म्हणून मी माझ्या मुलाबरोबरचं नातं कसं जपतोय. मी माझ्या मुलाला कपडे देतो, पैसे देतो, मोबाईल देतो, पण त्याचबरोबर मी माझ्या मुलाला वेळ देतो का, त्याच्या गरजांना प्रतिसाद देतो का, हेही लक्षात घ्या आणि त्यानुसार पुढे जा. म्हणजे तुमचं मूल घडेल. बऱ्याच पालकांना असं वाटतं की मी माझ्या मुलांना सगळं देतो, अगदी मला जे नाही मिळालं ते सगळं माझ्या मुलांना मला द्यायचं आहे आणि त्यासाठी आईवडील रात्रंदिवस कष्ट करतात. पण या सगळ्यात माझं मूल काय करतं आहे, त्याचे मित्र कोण आहेत, त्याचा अभ्यास कसा चालला आहे, या सगळ्याकडे मात्र पालकांचं दुर्लक्ष होतं. आणि मग पालक म्हणतात की मी एवढं सगळं माझ्या मुलांना देतो आहे, एवढं सगळं माझ्या मुलांसाठी करतो आहे, पण माझं मूल का तसं घडत नाही आहे. पण पालकांच्या हे लक्षात येत नाही की कपडे, पैसे, मोबाईल या सगळ्याबरोबर मुलांच्या भावनिक गरजा पुरवणं, मुलांना समजून घेणं, त्यांना वेळ देणं, त्यांना प्रेम देणं आणि त्याचबरोबर काही प्रमाणात मर्यादा घालणं ह्या सगळ्याची मुलांना वाढण्यासाठी गरज आहे. हे लक्षात घ्या. आय होप तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. पॅरेंटिंगच्या अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.